सीनरी ऑफ सांगली, सांगलीची सीनरी. किती मगरुरी. मी हॉर्न मारतोय किती वेळ, त्यांना काय देणं घेणंच नाही. अख्खा एक साइड ब्लॉक केलाय म्हणजे काय. लाईव्ह पण चालू आहे आणि मी आहे MPSC पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावरती. याचा फॉर्म कधी भरला हेच मला आठवत नाही. कधी एकेकाळी बाबा आदमांच्या जमान्यात भरलेला होता. 1 2 3दा पुढे ढकलून आज झाली. अशा पद्धतीने मी माझा MPSCचा पेपर देऊन मी चाललोय रिटर्न बॅक. खूप दिवसांनी पेपर दिला MPSCचा, खूपच दिवसांनी. म्हणजे 2 पेपर द्यायची सवय माझी अक्षरशः मोडली होती. जायचं काय तो 1 तासात फुल राडा कार्यक्रम करायचा, पेपर द्यायचा, क्लिक करायचं आणि यायचं, हेच डोक्यात होतं. CNG बऱ्यापैकी संपलाय, बऱ्यापैकी काय संपलाच आहे CNG. तो आता भरतोय. पुढे कुठे CNGचा पंप आहे. हा तर नाही रा, इथे काय नाही भरणार. कॅमेरा जज करत नाही मोमेंट, पण खरंच खूप भारी वाटतंय. आणि इथे पण आमचा भ्रमनिराश झाला. CNG शिल्लक नाही. गॉड. पेट्रोल वरती रक्त जाळून गाडी चालवावी लागणार. सांगलीचं कोण असेल ना तर त्यांना माहिती असेल हा एरिया कोणता आहे. खूप छान वाटतं, स्पेशली ना दुपारी जेव्हा ऊन असेल ना भयानक वालं, तेव्हा इथे आलं ना हे झाडं एकदम गारवा देतात. छान. थोडा मी कोणांश्युअर आहे. मला वेगवेगळ्या ठिकाणचे फेमस फूड खायला आवडतात. स्पेशली मी स्ट्रीट फूड लवर आहे. इथे ना एक सिंधी पदार्थ मिळतो फेमस, वडाच, पण तो सिंधी वडा आहे. एक वेगळा वडा असतो. म्हटलं ट्राय करावा आपण. खरंच छान लागतो. 12 रुपयाचाच आहे पण एक वेगळ्या धाटणीचं आहे. अत्यंत आनंद होतोय मला की आज चक्क मला CNG भेटला. CNG टाकतोय. रणजित सर पण आलेले होते आणि बस हे सुख बघायला तर आलो होतो. शेवटी तासगावने मला खुश केलं. पण रेट मात्र 95 याचा. पुण्यामध्ये आपल्याला 88-85 पडतं. ठीक आहे, आपल्याला काय 2-4 रुपये इकडे तिकडे होतात. आता जस्ट टँक फिल केला आणि ट्रिप पण रिन्यू केली. CNG फुल आहे बघा. बघूया आता हा किती चालतो. मला एक्सपेक्टेड आहे की ॲज माय ड्रायव्हिंग नेचर आय एम ऑलवेज टेकिंग 210+. 210+च घेतो मी. बघू आता 230-240 असतात. 210+ गेला म्हणजे मी समाधान, बाकी काही नाही. म्हणजे मला जवळपास 3-3.5-4 रुपयाच्या आतमध्ये मला 1 किलोमीटर पडलं, जे की मला परवडतं. नाही असं नाही. ही गाडी खरंच चांगली आहे बरं का. मारुती ॲव्हरेजला कधी पण बेस्ट आहे. ओके, आता मी आहे तासगावमध्ये आणि ही तुम्ही बघताय द ग्रेप सिटी तासगाव. रणजित सर आलेले, भेटून गेले. आता जस्ट भेटून गेले. भारत, हे भारत सिरॅमिक बघताय आणि भारत लाईट हाऊस. हे भारतमधून आम्ही घेतलंय आमचं सगळं याचं लाईटचं मटेरियल. तासगाव आम्हाला जवळ पडतं ना, त्यामुळे जनरली वी प्रेफर टू बाय समथिंग फ्रॉम तासगाव. ॲक्च्युली रेट याचे रिझनेबल आहेत. विटा सिटी आहे ना, महाग आहे हो. कारण एकतर सगळी श्रीमंत माणसं, गोल्ड ज्वेलरीवाली. फोन आला आईचा. बघा, ह्या माणसाने गाडी थांबवली आहे इथे. अख्खा एक साइड ब्लॉक केलाय म्हणजे काय. किती मगरुरी. मी हॉर्न मारतोय किती वेळ, त्यांना काय देणं घेणंच नाही याचं. राठ कातडीची माणसं आहेत ही. हे जर का रस्त्यावरती अशी वागत असतील, पर्सनल आयुष्यात काय म्हणून वागत असतील. वाहता रोड आहे अख्खा. किती किती मगरूर माणसं. अशी मागचे पण सगळे हॉर्न वाजवत आहेत. निवांत त्यांचे गप्पा इप्पा चालले. CNG भरला, पेट्रोल पण भरलं पाहिजे. त्यामुळे मी आता नायराला आलोय आणि नायराला मी आता जस्ट पेट्रोल फिल केलं. 1000चं टाकून घेतलं. कंजूसी करतो मी पेट्रोलमध्ये, कारण मला फक्त गॅसवर चालवायची असते ना. नायराचं पेट्रोल छान आहे बरं का. हे टिकतं खूप. का कसं ते तुमचं तुम्ही बघा. IOC BPCL पेक्षा छान. लाईव्ह पण चालू आहे आणि मी आता ह्या रोडवर आहे. हा सरळ रोड कराडला जातो. इकडे उजवीकडे वळलात की रहमतपूर मार्ग आहे, जो माझा ऑल टाइम फेवरेट मार्ग आहे. आणि आहे आता विट्यात.